आज 12 जानेवारी वीरमाता आईसाहेब जिजाबाई यांची जयंती. आजच्या दिवशी त्यांना श्रद्धांजली म्हणून मी स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपतीमधील जिजाबाईंबद्दलचा एक सुंदर उतारा वाचणार आहे. श्रोतेहो, इच्छा आहे की तुम्हाला सर्वांना आवडेल. हा उतारा आहे त्या काळातला जेव्हा शिवाजी महाराजांचा जन्म अजून व्हायचा होता. आईसाहेब जिजाबाई नवीन नवरी होत्या आणि महाराष्ट्रात मात्र आणि भारतात मात्र सुलतानाची मुजोरी चालू होती. सगळीकडे नुसतं हाहाकार माजला होता. तर त्या काळाबद्दलचा हा एक उतारा जिजाबाईंच्या संदर्भात. सबंध महाराष्ट्र असा हालात जगत होता. विशेषतः एका सुलतानाची स्वारी दुसऱ्या सुलतानावर सुरू झाली की त्या फौजांच्या पायाखाली सारी पिके, घरेदारे आणि अब्रू चिरडून जात होती. हजारो स्वारांच्या फौजांना कोणता माणूस रोखू शकणार? समुद्राची लाट थांबवण्या इतकेच ते अशक्य असे. फौजेतले सैनिक आणि अधिकारी असे समजत की दुसऱ्याच्या राज्यातील लोकांना हैराण करणे हाही पराक्रमच. टोळधाडीपेक्षाही भयंकर स्वरूप ह्या स्वाऱ्यांचे असे. कुठे लपायचे? वास्तविक न पळता एकवटून ताठ उभे राहणे जरुरी होते. त्याकरता ऐक्य हवे होते, धैर्य हवे होते. मुख्य आवश्यकता होती पर्वतासारख्या अचल नेत्याची. या सर्व गोष्टीची वाण होती. लोक अक्षरशः वैतागले होते. घरच्याच लेकी सुनांचे अपहरण आणि आक्रोश पाहवत नव्हते, ऐकवत नव्हते. कानात बोटे घालून आणि डोळे घट्ट मिटून घेऊन रडण्याशिवाय बिचारे काहीही करू शकत नव्हते. मनस्वी हाल. मोगलांचे हल्ले दक्षिणेवर सुरू झाल्यापासून हे हाल वाढलेच होते. बादशहांच्या पदरी नोकरी करणाऱ्या 96 कुळींच्या मराठ्यांना मात्र या हालांचे, दुःखांचे आणि अपमानांचे काहीच वाटत नव्हते. ते विचारही करत नव्हते. ज्याला मन आहे तो विचार करील, जो विचार करील त्याला ते जाणवेल, ज्याला जाणवेल तो बेचैन होईल. पण मुळात परिस्थितीने मनेच बधीर झाली होती ना. पण अपमानांनी संतापलेली आणि जुलमांनी भाजून निघालेली असंख्य मुकी पण जिवंत मने आणि बळी पडलेल्या असंख्य बायका मुलांचे व पुरुषांचे तळतळते आत्मे निद्रिस्त भवानीच्या दाराशी आक्रोश करीत उभे होते. बया दार उघड, बया दार उघड, बया दार उघड. विचारांची संबळ कडकडू लागली. वादळी वाऱ्यात असंतोषाचे पोत फुरफुरू लागले. असंतुष्ट मनाच्या गाभाऱ्यात आवाज चढू लागला. महाराष्ट्र भवानीच्या दाराशी पुन्हा एकदा तो आक्रोश घुमू लागला. बया दार उघड, बया दार उघड, बया दार उघड. आणि महाराष्ट्राचा शोक आणि आक्रोश ऐकून बया जागी झाली. बया अस्वस्थ झाली. बयेने डोळे वटारले. शुंभ, निशुंभ, चंड, मुंड, महिषासुरादी दैत्यांचा संहार करणारी बया सिंहासह उठली. दरवाजा खडाडकन उघडून बया क्रांतीच्या उंबरठ्यावर येऊन उभी राहिली. ही अनाथांची बया, ही दुःखितांची बया, ही अपमानितांची बया, ही महाराष्ट्राची बया. कोण होती ही बया? जिजाबाई, मूर्तिमंत सौदामिनी जिजाबाई. शहाजी राजांच्या दारी हत्ती झुलत होते. धनदौलत, पालख्या, मेणे, नोकर चाकर, हत्ती, घोडे इत्यादींनी भोसल्यांचा 14 चौकी वाडा गजबजलेला होता. लक्ष्मीसारखे नटून थटून मिरवायचे म्हटले असते तरीही ते जिजाबाईंना सहज शक्य होते. तिच्या जामदार खान्यात दुर्डीभर दागिने होते. जगात भोसल्यांना मान फार मोठा होता. सारे काही होते. पण जिजाबाईला तहान लागली होती. तहान लागली होती ती स्वराज्याची. स्वतःचे स्वतंत्र राज्य तिला हवे होते. दुसऱ्या कोणत्याही मृगजळाने तिची तहान भागणे शक्य नव्हते. जगा वेगळी बाई होती ती. तुळजाभवानीची ती परमभक्त होती. जगदंबेने जसे 9 रात्र 9 दिवस अखंड युद्ध मांडून अवघे राक्षस निर्वळून काढले तसे आपणही ह्या सुलतानांविरुद्ध युद्ध मांडून ही देवा ब्राह्मणांची भूमी मुक्त करावी असे तिला वाटे. इतर सरदारांसारखा पालख्या मेण्यात आणि दागदागिन्यात घोटाळणारा तिचा स्वभावच नव्हता. तिला सतत वाटे आपली जात अस्सल मराठ्याची, क्षत्रियांची, प्रजापृथ्वीचे आणि संत सज्जनांचे पालन करणे हेच आपले ब्रीद. ही सारी पृथ्वी यवनाक्रांत झाली. तिची मुक्तता करून धर्मसिंहासनाची स्थापना करावयाची की या जुलमी मगरूर सुलतानांपुढे माना झुकवायच्या? तिला असे मुजरे बहादरांचा भयंकर तिटकारा येई. जिजाबाईला दास्याची कल्पनाच सोसवत नव्हती. तिला स्वतःचे राज्य हवे होते, स्वतंत्र तख्त हवे होते. तिला हवा होता आपला झेंडा, आपली फौज, आपला तोफखाना, आपला सेनापती आणि आपला प्रधान.
आमच्या देशावर राज्य करतील आमचे सार्वभौम चंद्र सूर्य आणि आमचाच सार्वभौम राजा, हे तिचे स्वप्न होते. असली भयंकर मनोराज्य करणारी सुलतानद्रोही व्यक्ती अमुक एका घरात राहते असे जर बादशहाला कळले असते तर केवळ अंदाजाने तोफा लावून त्याने त्या व्यक्तीची त्या घरासकट आणि त्या गावासकट धूळधाण उडवली असती, आणि तीही मराठ्यांच्याच हातून. मराठ्यांचा स्वतंत्र राजा आणि राज्य अशक्य. पण ही बया असंतुष्ट होती. जहागीरदारांची आणि सरदारांची तिला चीड येई. त्यांना स्वाभिमान नाही, कुळाशिलाची चाड नाही, बेअब्रूची चीड नाही, मोठेपणासाठी स्वतःची आई सुद्धा विकायला कमी करणार नाहीत की काय हे लाचार स्वार्थी गुलाम, असे तिच्या मनात येऊन जाईल. पुरुष कसले हे, देव देश आणि धर्म प्रतिपाळील तोच पुरुष. शहाजी राजांनाही असेच वाटे. आपले राज्य असावे, आपणच राज्य असावे, पण हे शक्य होते का? त्यांना सुलतान सत्तेची चीड येई, पण मग ती त्यांना गिळावी लागे. अन्यायाविरुद्ध उठले असतेच तर लाख समशेरीं पुढे उरले असते एकटेच. अवतीभोवती कोणीही साथीला उभे राहिले नसते, आणि मग बंडखोर म्हणून समशेरी खाली त्यांच्या देहाच्या पाकळ्या उडाल्या असता. जिजाबाईंच्या मंगळसूत्रातील मणी आणि शहाजीराजांच्या देहाचे तुकडे कुठे उधळले गेले असते ते शोधूनही गवसले नसते. वास्तविक शहाजीराजे फार मानी होते. मराठपणाचा आणि राजपूतपणाचा त्यांना फार अभिमान वाटे. आपल्या मराठ्यांबद्दल त्यांना फार प्रेम आणि कळकळ वाटे. त्यांच्या कल्याणासाठी आपल्याकडून होईल तेवढी धडपड ते करीत. मोहित्यांसाठी, घोरपड्यांसाठी त्यांनी केवढे कष्ट घेतले, पण सुलतानी पुढे त्यांचे बळ उणे होते. राग आला. या बादशाहीतून त्या बादशाहीत जाणे एवढाच उपाय त्यांच्यापुढे उरे. निजामशाहीतून आदिलशाहीत, आदिलशाहीतून पुन्हा निजामशाहीत, निजामशाहीतून मोगलशाहीत आणि तिथून असेच कुठेतरी. फक्त बादशाही नोकऱ्यांची अदलाबदल, विषाची चव फक्त वेगळी वेगळी, परिणाम मात्र एकच. मराठ्यांना स्वतःचे हित कुठं समजत होते. यावनी सत्तेविरुद्ध लढेल, वागेल तो पापी, पण व्यभिचारी, शराबी, अत्याचारांपुढे झुकेल तो स्वामी भक्त. जर शहाजी राजांनी स्वतःचे राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला असता तर मराठ्यांनीच त्यांना प्रथम कडकडून विरोध केला असता. बाईंना हेही कळून चुकले. या शूर पण अज्ञानी मवाळ मराठ्यांना जिजाबाईंना हे कळून चुकले होते की या शूर पण अज्ञानी मावळ मराठ्यांना एक करून सुलतानाविरुद्ध उठवणारा कोणीतरी रामासारखा प्रतापवान पुरुष हवा आहे. असा प्रतापी पुरुष जन्माला येईल का? येईल? तिला रामायण, महाभारत फार फार आवडे. राम, हनुमान, सीता, कृष्ण, द्रौपदी, कुंती, विदुला या सर्वांच्या कथा ऐकताना तिच्या मनावर विलक्षण परिणाम होई. तिला वाटे आपण का नाही कुंतीच्या पंक्तीला बसू शकणार. तिचा भीम, तिचा अर्जुन अत्यंत पराक्रमी निपजले. त्यांनी राक्षस आणि कौरव मारले. सुखसमृद्ध धर्मराज्य स्थापन केले. कुंती वीरमाता राजमाता ठरली. मला तिच्या पंक्तीला बसेन का? तिचा असंतोष फोफावू लागला. तिची जगदंबेवरील भक्ती वाढू लागली. आजची स्थिती मी पालटेन आणि भवानी देवी मला सहाय्य करील हा विश्वास तिला वाटू लागला. पण ती अगदी अधीर झाली होती. उद्याची गाय आपण निर्वाणीने सोडवू, पण आजची गाय मरती आहे हे तिला पाहवत नव्हते. या धुमसणाऱ्या स्थितीत ती हे मात्र कधीही विसरली नाही की आपण एक संसारी स्त्री आहोत, एका अत्यंत शूर पुरुषाची पत्नी आहोत. शहाजी राजांस निजामी शाहाची निरुपायाने चाकरी करावी लागत आहे हे ती जाणून होती. शहाजी राजांनी ही सारी चाकरीची सुलतानी बंधने झुगारून द्यावी व स्वतंत्र दौलतीचा उद्योग धाडसाने अंगावर घ्यावा असे तिच्या मनात नकळत येऊन जाई. ते किती अवघड आणि दाहक दिव्य आहे याची तिला कल्पना होती. ती महत्वाकांक्षी होती पण अविवेकी नव्हती. अनुकूल संधीची वाट पाहावी लागणारे हे ती जाणून होती. विवेकाने ती किरण साधित होती. संधी येतात झडप घालण्यासाठी. खरोखरच जिजाबाई ही भोसल्यांच्या देवघरातील दुर्गा होती, मात्र तिचे रौद्र स्वरूप अद्याप सुप्त होते. तिचे हजारो हात अजून अदृश्य होते. अद्याप ही अंबिका देव्हाऱ्यातून रणांगणात उतरली नव्हती. सोनोपंत डबीर, दादाजी कोंडदेव, नारोपंत मुजुमदार, बाळकृष्णपंत हणमंते इत्यादी वृद्ध अनुभवी कारभाऱ्यांच्या सहवासात जिजाबाई राजकारणातील अनेक गुंतागुंतीच्या गोष्टींची उकल शिकत होती. 4 पातशाह्यांच्या उलाढाली तिच्या कानावर नित्य पडत होत्या. देशस्थिती व लोकस्थिती तिला कळत होती. शहाजी राजांची राजकारणे ती प्रत्यक्षच पाहत होती. लोकांची मुखी मने तिला पक्की समजली होती. स्वार्थी सरदार आणि मोठे मोठे वतनदार सोडले तर सामान्य गरीब मराठी जनता सुलतानी सत्तेला कंटाळली आहे, पण तिच्यात धाडस नाही हे तिला कळून चुकले होते. जर कुणी या कष्टाळू, प्रामाणिक आणि शूर मावळ्यांना हाताशी धरील तर हा
शेकडो किल्ल्यांचा अवघड सह्याद्री आणि चिवट मराठ्यांचा महाराष्ट्र एक क्षणभरही परतांत्र्यात राहणार नाही हे तिला माहीत होते. तुळजापूर निवासिनी भवानीची भक्ती करणारे तिचे भक्त तिच्यासारखेच शूर आहेत. फक्त म्होरक्या हवा आहे हे तिने जाणले होते. जिजाबाईला राजकारण समजले उमजले. तिची तहान भूक रोज जास्तच वाढू लागली. ती जगदंबेला विनवू लागली, माझ्या मनीची आस पुरी कर. आणि शके 1551च्या वैशाखात इसवी सन 1629 एप्रिल मे काही काळासाठी शहाजीराजे घरी आले. जिजाबाईला फार आनंद झाला. क्वचितच ते घरी येत. सारे आयुष्य रणांगणावर चालले होते. संसार असा धावपळत चालायचा. केवळ मनातच पूजा करण्यात जिजाबाईंना समाधान मानावे लागे. राजे आले. शहाजीराजांच्या सेवेत जिजाबाई चूर झाली. शिवशंभू, भवानी देवी आणि शहाजीराजे यांच्याशी ती सर्व मनोव्यथा विसरून एकाग्र झाली. तिघांच्या पायाशी ती एकच मागणे मागत होती. तो महिना ज्येष्ठाचा होता. शिवगंगाधर प्रसन्न होता, जगज्जननी प्रसन्न होती आणि शहाजीराजेही प्रसन्न होते. ज्येष्ठाचे दिवस रामायणाच्या अध्यायाप्रमाणे उलटत गेले. ज्येष्ठ संपला, आषाढ सुरू झाला. जिजाबाईच्या मुखावर कसले तरी विलक्षण तेज झळाळू लागले. आनंद लाजू लागला. झोपाळ्याच्या साखळ्या किणकिणू लागल्या. समयांच्या सर्व ज्योती उजळल्या. देवघरातल्या देवीच्या मुखावर हास्य उमलले. तिच्या परिवारातील चाणाक्ष बायकांनी ओळखले. शहाजीराजांना समजले. जिजाबाईंचे डोळे बोलू लागले. जिजाबाईंना डोहाळे लागले. वृक्षवेली अंगणात फुलांचे सडे शिंपू लागल्या. झिम बरसात बरसू लागली. शहाजीराजे आनंदले. जिजाबाईंच्या वागणुकीत फरक पडू लागला. वेगळेच तेज चढू लागले. नवीन इच्छा आवडी उमलू लागल्या. भोवतीच्या माया बहिणी तिला मायेने पुसू लागल्या. मुली, तुला काय काय हवे? स्वातंत्र्य हवे, पराक्रम हवा, अपमानांची भरपाई हवी. तिने न दिलेली उत्तरं फक्त तिच्या डोळ्यात तळपत. जिजाबाईला वृद्ध कारभाऱ्यांच्या हाती सोपवून शहाजीराजे पुन्हा स्वारीवर निघाले. त्यांनी बीडकडे लगाम वळवला. जिजाबाईंच्या सेवेत आत्तापासूनच सारी जणे मग्न होऊ लागली. तिचे कोड कौतुक होऊ लागले. आता त्या जास्तच आतुरल्या. कारभाऱ्यांचे कान आज्ञा ऐकायला टवकारले गेले. पण जिजाबाईंचे हे डोहाळेच विलक्षण. तिला मेवा मिठाई नको होती, मस्कती डाळिंबे नको होती, सुगंधी सरबते नको होती, गुलाब पाण्याचा शिडकावा नको होता, अत्तराचे तुषार नको होते, नौका विहार, ज्योत्स्ना विहार आणि उद्यान विहार तिला नको होता. तिचे डोहाळेच वेगळे होते. तिला हत्तीवर बसावेसे वाटू लागले. डोंगरावरचे किल्ले चढून जाऊन पाहावेसे वाटू लागले. सोन्याच्या तख्तावर बसावे आणि मस्तकावर शुभ्र छत्र धरवून मोठमोठी दाने करावीत असे फार तिला वाटू लागले. सुंदर चौऱ्या आपणांवर ढाळवून घेण्याची हौस निर्माण झाली. उंच ध्वज उभारावेत आणि नौबती चौघड्यांचा दणदणाट ऐकावा हीच इच्छा तिला सारखी होऊ लागली. धनुष्यबाण, भाला, तलवार इत्यादी शस्त्रे घेऊन आणि अंगावर चिलखत चढवून लढाया कराव्यात अशी विलक्षण लालसा तिच्या मनात निर्माण झाली. गड जिंकण्याचे आणि मोठे विजय मिळवण्याचे डोहाळे तिला होऊ लागले. पण सर्वात विलक्षण म्हणजे तिला वाघावर बसावेसे वाटू लागले. तुळजाभवानीप्रमाणे शस्त्रास्त्रे घेऊन. खरोखर असे डोहाळे लागावेत ते पार्वतीलाच आणि सुभद्रेलाच. जिजाबाईच्या मस्तकात कुरुक्षेत्र घुमत होते आणि महाभारताचे अध्याय फडफडत होते. अभिमन्यूची आई सुभद्रा श्रीकृष्णाकडून चक्रव्यूह भेदण्याची कला गरोदरपणी शिकली. पण आपल्या मुत्सद्दी कारभाऱ्यांकडून जिजाबाई व्यूह भेदण्याची आणि रचण्याची ही विद्या शिकत होती. पहिलेच श्रोते हो, शिवाजी महाराजांसारखा परमप्रतापी पुरुष जन्माला घालण्यासाठी हे असे डोहाळे असावे लागतात. ही अशी वृत्ती असावी लागते. जिजाबाईंसारखा मनात धडाडता अंगार असावा लागतो. अशा या राजमाता आईसाहेब जिजाबाई यांची आज जयंती. त्यांना त्रिवार वंदन करून आणि मानाचा मुजरा करून मी माझा हा आजचा एक छोटासा उतारा वाचण्याचा कार्यक्रम संपवते. धन्यवाद.